हे सगळं प्लॅन करून सत्यजितच करत असेल असं तुला नाही वाटत? आपण आपल्या घरामध्ये साप पाळतोय दादा, साप. रणजित, फ्रँकली स्पीकिंग मलाही असंच काहीसं वाटतंय. अरे पण काय, आपल्याकडे पुरावा नाहीये, त्यामुळे आपण त्याला जाब नाही ना विचारू शकत. हे बघ, आपण असेच जर हातावर हात धरून बसलो ना तर घराची वाट लागेल. तुला काय वाटतं, काय करायला हवं आपण? सर्वात प्रथम मला वाटतं की आपण लॉकअपमध्ये जाऊन शांतारामची भेट घ्यायला हवी. हो, म्हणजे त्यानं जर जवानी फिरवली नाही ना तर दत्ताराम भाऊंची अटक निश्चितच आहे. या सगळ्या प्रकारामुळे दत्ताभाऊ कोलॅप्स झाले असतील ना रे? हो, आणि हे पहिल्यांदा नाही घडत आहे, हे दुसऱ्यांदा घडत आहे. आणि पहिल्यांदा पण त्यांना जी अटक झाली होती ना ती पण या शांताराममुळेच. हो, पण सुटल्यानंतर त्यांनी खूप आर्थिक मदत केली आहे त्याला, त्याच्या फॅमिलीला, आईला, तरी याचे हात पसरलेलेच. अच्छा, टेल मी वन थिंग, काही प्लान आहे डोक्यात? आता इथे दत्ता भाऊ नाही आहे, त्यामुळे मला आता तरी असं वाटतं की आपण आधी जाऊन धनाच्या भावाला भेटलं पाहिजे. ओके. मग मी हे सगळं मधुशी बोलून घेऊ. दादा दादा बाहेर एक इसम आलाय, मधूला भेटायचं म्हणतोय. म्हणजे तो स्वतःला मधूचे वडील आहेत असं सांगतोय. मधुचं वडील? कोण आहे तुम्ही? हे बघा, मी कोण ते सांगायची मला गरज नाही. माझी मुलगी इथं आली आहे हे मला कळलं. तिला लवकर बोलवा. तुम्ही बसा आधी. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी इथं बसायला नाही आलो, माझ्या मुलीला घेऊन जायला आलोय. बोलवा तिला लवकर. घेऊन जाणार म्हणजे काय? काय घेऊन जाणार म्हणजे काय? दादागिरी आहे? इतके दिवस मुलीची आठवण नाही आली, आज अचानक कसा काय पुळका आला रे? ए, हा प्रश्न विचारणार तू कोण? हा, तुम्ही माझ्या मुलीला फूस लावून इथं आणलं आणि आता सिनेमात नाचवताय तिला. भाषा सरळ वापरायची, भाषा सरळ वापरायची. वेडीवाकडी भाषा आम्हाला पण वापरता येते. वापरून तर बघ, मग दाखवतो तुला. अर्धी लाकडं मसणात गेली या म्हाताऱ्याची. तू रणजित थांब. हा, हे बघा, ही असली अरेरावीची भाषा इथे चालणार नाही. आधी शांत व्हा तुम्ही. हो, ही फालतू बडबड बंद करा आणि लवकर माझ्या मुलीला घेऊन या. तिला घेऊन जायचंय मला. तर्या तू हे बघा, तुम्ही जरा शांत राहा इथे. हा, तर ते सांगतायत ना गप्प बसा म्हणजे गप्प बसा. हे बघा, हे सभ्य माणसांचं घर आहे. हा, आणि मी काय म्हणतो, आपण सामोपचारानं प्रश्न सोडूया ना. बसा जरा, खाली बसा, शांत बसा. रणजित, तू मग तुला बाहेर घेऊन ये. बसा खाली. हे मधू. काय रे रणजित काका? बाहेर तुझे वडील आहेत तुला भेटायला. हे बघ, मला असल्या बाबतीत मस्करी केलेली आवडत नाही. मस्करी नाही, खरंच तुझे वडील आलेत. अरे, माझे बाबा कसे येतील इकडे? शक्यच नाहीये ते येणं. चल, त्यांना तसं येऊन सांग. अरे हे बघ, ते तुला बोलवतात. नाही नाही, ऐक, हे बघ, तू बाहेर काढ ना त्या माणसाला. मला माहित नाही, माझे बाबा इथे येणं शक्यच नाही. मी सांगते ना. तू बाहेर येऊन बघ तरी आधी. नाही, हे बघ, मी ना आता कुठे बाहेर येणार नाहीये रणजित काका. मला माहित नाहीये तो कोण आहे माणूस. काळजी नको करू, तुझ्या केसांनाही धक्का लागणार नाही. अरे पण नको चल, मी आहे ना तुझ्या बरोबर. चल.
अरे पण मी सांगते मी ओळखत नाही चल त्याला. बघूयात ना आपण, काही काळजी करू नकोस. नको ना, मी please. आहे ना तुझ्या बरोबर. चल काळजी नको करू, मी आहे ना. चल घाबरू नको, काय नाही करणार. मान खाली घातलीस, लाज वाटते? अरे इतकी वर्ष माझ्या घरी राहिलीस आणि कोणाची परवानगी न घेता सिनेमात थोबाड रंगवून नाचतेस, त्यावेळेस लाज नाही वाटली? हा? अरे रस्त्यावर त्या तिकडे माणसं माझ्या तोंडावर थुंकतात. हे बघ, तुला इज्जत नसेल एक वेळ, पण माझी इज्जत आहे आणि तू माझी मुलगी आहेस. त्यामुळं माझ्या मुलीनं माझी इज्जत घालवलेली मला चालणार नाही. अगं तिकडं गावाकडं तुझ्या आईची हालत काय आहे ते कधी फोन करून विचारलंस तू? कोण आहात तुम्ही? तू मला नाही ओळखलंस? मी नाही ओळखत तुम्हाला. कोण आहात तुम्ही? कानाखाली एक लावली ना की मग कळेल. लांब लांबून बोलायचं. हे बघा, ही नाटक करते, मी हिचा बाप आहे. किरण, मी खरंच नाही ओळखत यांना प्लीज जायला सांग ना. हे का असं वागतायत? घरातून पळून जाताना लाज नाही वाटली? आत्ता थोबाड फोडतो तुझं, सगळं आठवेल तुला. हे बघा मिस्टर, आमच्या घरात येऊन तुम्ही काही गोंधळ घालणार असाल तर नाईलाजानं मला पोलिसांना बोलवावं लागेल. पोलिसांना बोलवणार? अरे तुम्ही काय पोलिसांना बोलवणार, मीच पोलिसांना बोलवतो. अरे माझ्या पोरीला इथं डांबून ठेवलं आणि तिच्याकडून घाणेरडी कामं करून घेता. कसली घाणेरडी कामं रे? कसली घाणेरडी कामं? एवढीच काळजी होती पोरीची तर आली असती का पळून त्याची? अरे ज्या ज्या पोरीचा तुझ्यासारखा नालायक बाप असेल ना, त्या एकतर पळून तरी येतील किंवा आत्महत्या तरी करतील. रणजित, फॉर गॉड सेक कीप क्वाइट. अरे पण अरे मी यांना बोलू शकत नाही कारण यांचा आणि आपला काहीच संबंध नाही, पण तू सुद्धा यांच्यासारखाच वागणार आहेस का? प्लीज. आणि तुम्ही जर गोंधळ वगैरे घालायचा असेल ना, बाहेर जाऊन घालायचं. पोलिसांना वगैरे बोलवायचं ना, बोलवा जाऊन. मी आता माझ्या मुलाला फोन करणार आहे. वकील आहे तो. यापुढची बोलणी तो आल्यावरच होतील, पण शांतपणे. तुम्ही जरा शांत बसा. डोक्याला खूप त्रास दिलाय तुम्ही. दादा जरा चहा करून आणतो मी. दादा मी पण आलो. हा जरा तुझ्यासाठी चहा टाकू का? तुला घराबाहेर टाकू का? हा? हा? घराच्या बाहेर टाकतो. चल चहा करतोय ना, चहा. अरे, काम आहे. काय चाललंय रणजित? काय चाललंय तुझं? तुझं हा? काय चाललंय? तुझा मोठा भाऊ आहे, सांगून ठेवतो. ए, तू नीट मोठा भाऊ गेला खड्ड्यात. नीट नीट वागा माझ्याशी. हा अरे तू असं नाही ऐकायचं ना, तुला ना. अरे तू मारतोयस का ते तरी सांग. काय केलंय का मी? काय केलंय मी? हा? काय केलंय? मधूचा बाप अचानक कसा काय आला रे इकडं? आजपर्यंत त्याला आपली पोरगी जिवंत आहे का मेली आहे याची काहीच काळजी नव्हती. आज अचानक कसा काय उपटला इकडे? अरे रणजित, मधूचा बाप इथे का आलाय, कसा आलाय हे मी कसं सांगू? अरे मी साधा माणूस आहे, गपचूप कोपऱ्यात पडून राहतो. तुम्ही उठ म्हणालात की उठतो, बस म्हणालात की बसतो. तू किती साधा आहेस ना ते चांगलं माहिती आहे मला. अरे बऱ्या बोलानं सांग, या सगळ्याच्या पाठीमागं तू आहेस ना. अरे अरे मी असं का करू? दर 2 मिनिटांनी तुला पोलीस पकडून घेऊन जातील अशी भीती मला तुम्ही दाखवता. मग हे कांड मी का करेन सांग ना तू. हो ना? पण जर मला असं आढळून आलं की या सगळ्याच्या पाठीमागे तू होतास
तर माझी वहिनी विधवा झाली म्हणून समजायचं, कळलं? या असल्या भावांशी ना असंच वागावं लागतं. आता आपला काय निभाव लागायचा नाही बुवा. चला. ए बस, कुठे चालला तू? हा बस, खाय बस. चुप. गप बसायचं तर. ते बाहेरची माणसं जाईपर्यंत तू पण इथनं हलायचं नाहीस आणि मी पण हलणार नाही. हा? अरे त्यांच्यासाठी चहा टाकणार होतो. चाट नाही. मधु हे काय आहे? काय? इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय आहे हा प्रकार? मी आता बोललो त्यांच्याशी बाहेर. ते तुझे वडील नाही आहेत. अरे नाही आहेत ते माझे वडील. मी रणजित काकाशी बोलले, माहितीये, त्याला सांगितलं होतं की मला असले फोन येत आहेत. मला नाही माहित तो माणूस कोण आहे. ओम दादा, आपण सरळ केस करूयात त्याच्यावर. याला काय अर्थ आहे का? ठीक आहे, करूया केस. पण एक लक्षात ठेव, जर हे तुझे वडील असतील ना तर ती केस आपल्या अंगाशी येईल. मधु, मधु हे तुझे वडील आहेत. तू का असं वागतेस? हो, आहेत माझे ते वडील, पण मला नको आहेत ते. अरे ज्या माणसाने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याला का वडील मानू मी? ओम दादा, आपलं ठरलंय ना, मानलेली नाते ही रक्ताच्या नाते इतकीच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाची असतात. मग त्या न्यायाने हे नाहीयेत माझे कोणी. तुम्ही आहात माझी फॅमिली. नाही, आपण करूयात केस. होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. मला दाखवायचंय त्यांना. त्यांचं म्हणणं आहे ना, मी घाणेरडी, वाईट, नालायक, युजलेस मुलगी आहे मी. हा, आहे मी तशी. खूप वाईट वागलेत रे ओम दादा ते माझ्याशी. बेसिक इश्यूज होते त्यांचे, बेसिक इश्यूज. मुलींनी हे करायचं नाही, मुलींनी हे करायचं. कपडे असले घालायचे नाही, केस कापायचे नाही, जोर जोरात हसायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. अरे सध्या लाईट बिल, फोन बिल भरायला गेले तरी त्यांना ते नको असायचं. हे असली कामं मुलींनी नाही करायची, मुलांनी करायची. आम्ही आहोत ना त्याच्यासाठी. अरे मला मुलींच्या शाळेत घातलं होतं रे त्यांनी. काय अर्थ आहे का? फार बेसिक आहेत रे त्यांचे इश्यूज. तुला माहितीये ना ओम दादा, मला आवडायचं नाटकात काम केलेलं. मला करायचं होतं ते, पण यांना आवडत नाही, यांना राग येईल म्हणून ते लपून लपून करायचे मी. पण एक दिवस ठरवलं, सरळ जाऊन यांना सगळं खरं खरं सांगून टाकायचं. बक्षीस मिळालं होतं मला, खूप कौतुक व्हायचं माझं. ते बक्षीस घेऊन त्यांच्या समोर गेले आणि त्यांना सगळं खरं सांगितलं की बाबा मला हे आवडतं आणि मला हेच करायचंय, प्लीज मला हे करू द्या. मुस्काटात मारली माझ्या त्यांनी. सामान फेकून दिलं बाहेर आणि म्हणाले असले धंदे करायचे असतील तर घरात राहायचं नाही. अरे खोटं बोलतात रे, मी पळून आले वगैरे. हकलवून लावलं होतं त्यांनी मला घरातून. स्वतः काही केलं नाही आयुष्यभर आणि इतरांनाही काही करू दिलं नाही. मी का मानू असल्या माणसाला माझा बाप? पण म्हणून खोटं बोलशील? हेच शिकलीस का या घरात राहून? मी एक खोटं बोललो तर त्यापुढे मला किती खोटं बोलावं लागलं पाहिलंच ना. त्याचेच ते परिणाम आपण भोगतो. नाही मग त्यांच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे सांगतात. ते जर असं बिथरल्यासारखं वागणार असतील ना तर आपल्यालाच त्यांना सांगायला हवं. प्रत्येक वेळेला मोठी माणसं बरोबरच असतात हे चुकीचं आहे.
पण म्हणून त्यांना डिनाय करणं हे बरोबर नाही. आणि मी तुझी अवस्था समजू शकतो. मी असाच रिॲक्ट झालो होतो. बाबाचा विषय निघाल्यानंतर मलाही असंच वाटत होतं. पण तेव्हा तुम्हीच तर माझा हात धरून मला दिशा दाखवलीत ना, आणि मी बदललो. माणसं बदलतात मधू, माणसं बदलतात. आणि जर हे त्यांना कळत नसेल ना, तर तो त्यांचा लॉस आहे. राग व्यक्त कर ना, कोण नाही म्हणतंय. तुझ्यावर जो अन्याय झाला त्याला वाट मोकळी करून दे. माफ कर यार त्यांना. त्यांनी तुला जन्म दिलाय त्याबद्दल कृतज्ञता मान, बस. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं प्रत्येक म्हणणं मान्य कर. तू तुझी बाजू मांड आणि त्यांना जायला सांग. तू इथे राहायचं ठरवलंयस ना, मग बस ते स्पष्टपणे त्यांना सांगून टाक. मी आहे इकडे. मला माहिती आहे तू हे व्यवस्थित हँडल करशील. Go. आलोय इथे. मी तिचा बाप आहे ती मानतच नाही. कुठल्या जन्माचं पाप फेडतोय देव जाणे. बाबा, तुम्ही प्लीज जा इथून. ऐकलत का हो? बाबा म्हणाली ती मला. आता खात्री पटली? मान्य केलंय तिने की मीच तिचा जन्मदाता आहे. आता मी तिला घेऊन चाललोय. मी तुम्हाला बाबा म्हणाले कारण लहानपणापासून मला हेच शिकवलंय की तुम्हाला बाबा म्हणायचं. पुण्यात येऊन जास्त बडबड करायला लागलीस तू. एक काना खाली वाजवीन. आणि मी मारलं तर? मधू, कशाला? हा, कशाला? बोलतीये ना मी, शांतपणे बोलतीये ना. बोला ना मग तुम्ही. बसा खाली. बसा म्हणते ना मी, बसा. अजून किती मारणार आहात तुम्ही? आयुष्यभर मारतच आलात ना. मी जन्माला आले तेव्हा पण मारूनच टाकणार होतात ना मला. खोटं आहे ते. हे बघा, आईने मला सगळं सांगितलंय. आता तिला जाऊन मारू नका घरी. कोणाला तरी शिल्लक ठेवा तुम्हाला 2 घास करून घालण्यासाठी. कशाला आलात तुम्ही इकडे? हा, कशाला आलात? काय संबंध आहे आपला? मी तुमच्या घराण्याची आबरू धुळीत मिळवलीये ना, मग कशाला आलात माझ्याकडे परत? जन्मभर माझ्यावर खर्च केलात म्हणाला. मी सांगितलं होतं का खर्च करायला? सांगितलं होतं का मी मला जन्माला घाला? सांगितलं होतं का मी? मधू जरा. नाही काका, मी भांडत नाही. मी बोलतेय त्यांच्याशी फक्त. प्लीज मला बोलू द्या. मी भांडत नाहीये. मला फक्त बोलायचंय त्यांच्याशी. मी काय वाईट वागले हो तुमच्याशी मला सांगा एकदा. मला अभ्यासात इंटरेस्ट नव्हता, पण माझं ड्रॉइंग चांगलं होतं ना. मला नाही आवडायचं स्पोर्ट्स. मला डान्स करायला आवडायचा. मला गाणं म्हणायला आवडायचं. मी शर्मेने तुमची मान खाली जाईल असं काय केलंय मला एकदा तुम्ही सांगा. प्लीज मला सांगा मी काय केलंय असं. हे बघ मधू. एक मिनिट. आज मी बोलणार, तुम्ही ऐकायचं. हा, ऐकायचं तुम्ही. आज मला सांगा तुम्ही काय केलं माझ्यासाठी आयुष्यभर? हा, काय केलं? पैसे देण्या व्यतिरिक्त मला काय दिलं तुम्ही? दहशत, तुलना, की मी इतरांपेक्षा किती वाईट आहे सतत सांगणं. सांगा ना मला, बाप म्हणून काय केलं तुम्ही माझ्यासाठी? कधी प्रेमाने जवळ घेतलं का
का कधी पाठीवरून हात फिरवला, शाब्बासकी दिली कसली? काय केलं तुम्ही? फक्त वाईट वागलात तुम्ही माझ्याशी, फक्त वाईट वागलात. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही इथे कोणाच्या तरी सांगण्यावरून आलात, पण मी तुम्हाला एकच सांगतेय, मी तुमच्या बरोबर परत येणार नाही. मी इथेच राहणार आहे माझ्या लोकांबरोबर. आणि जर तुम्ही माझ्या घरच्यांवर आरडाओरडा केलात तर मी तुमचीच नालायक मुलगी आहे, लक्षात ठेवा. आज खऱ्या अर्थानं माझी मान शर्मेनं खाली गेली या पोरीला जन्माला घालून. मधू, आजपासून तू मला मेलीस.